सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली होती, परंतु शिंदेसेनेसोबत जागावाटपाचा तिढा सुटत नसताना दुसरीकडे राष्ट्रवादी आणि भाजपा नेत्यांमध्ये वरिष्ठ पातळीवर बैठक होणार असल्याचं समोर आले आहे। शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यात मुंबई महापालिकेतील निवडणुकीवर चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांच्या या भेटीनंतर सुनील तटकरे आणि भाजपाचे मुंबई निवडणूक प्रभारी मंत्री आशिष शेलार यांच्यातही बैठक झाली। या दोघांमध्ये 20 ते 25 मिनिटे चर्चा करण्यात आली। महायुती म्हणून महापालिका निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे अशी तटकरेंनी भूमिका मांडली। गेल्याच आठवड्यात पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत बीएमसीसह इतर महापालिकांमध्ये महायुतीने लढले पाहिजे, त्यात राष्ट्रवादीचा सहभाग असावा अशी चर्चा केली होती अशीही माहिती तटकरेंनी दिली। मुंबई महापालिका निवडणुकीसह इतर महापालिकांमधील महायुतीच्या चर्चेसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे वरिष्ठ पातळीवर चर्चा करत आहेत। त्यात राष्ट्रवादीने मुंबईत 50 जागांचा प्रस्ताव भाजपासमोर ठेवल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे। आशिष शेलार हे मुंबई भाजपाचे निवडणूक प्रभारी आहे। त्यांच्यासोबत सुनील तटकरे यांची जागावाटपावर चर्चा होत आहे। त्यामुळे नवाब मलिकांचा मुद्दा मागे होऊन महायुतीत ट्विस्ट आल्याचे चित्र दिसून येत आहे।